नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्या समोर केमिस्ट्री ह्या सब्जेक्टचा सॉलिड स्टेट हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या रिव्हिजनच्या माध्यमातून आपण बोर्ड, MHT-CET, नीट, JEE या एक्झाम्स करता चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात. लास्ट लेक्चर मध्ये आपण SCC सिंपल क्युबिक क्रिस्टल ची पॅकिंग इफिशियन्सी बघितली होती, जी 52.37% किंवा 52.4% आली होती. त्यानंतर BCC टाईपचं स्ट्रक्चर आपण बघितलं, त्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी आलं होतं 68%. आणि त्यामध्ये आता लास्ट पार्ट आपला राहिला होता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द FCC स्ट्रक्चर अँड डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. तर ते पार्ट आपण ह्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तर आता फेस सेंटर्ड क्युबिक अरेंजमेंट सांगा. फेस सेंटर्ड क्युबिक अरेंजमेंट मध्ये ऍटम्स कुठे कुठे प्रेझेंट असतात? ऍटम्स आर प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स. 8 कॉर्नरला 8 ऍटम्स प्रेझेंट आहे. अँड ऍटम्स आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इच फेस. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक एक ऍटम प्रेझेंट आहे. हे स्ट्रक्चर बघू शकताय, हे रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ द FCC स्ट्रक्चर. FCCचं हे ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन आहे. तर ऍटम कसे एकमेकाला टच करताय हे पहिलं आपण. ऍटम कुठं कुठे ते कळालं तुम्हाला. नंतर ऍटम, हाऊ ऍटम्स आर टचिंग इच अदर. तर प्लीज सर्वांना लक्षात घ्या, हा जो ऍटम आहे हा, त्यानंतर हा ऍटम आणि हा ऍटम हे एकमेकाला टच करता. म्हणजे सांगा बरं, ऍटम्स आर टचिंग इच अदर अलॉंग फेस डायगोनल. आता आपल्याला प्रश्न येईल ते कसे टच करताय. तर बघा, आता हा ऍटम घेतला, हा ऍटम आणि हा ऍटम, दीज आर द ऍटम्स टचिंग इच अदर. याच्यात जर व्यवस्थित नाही समजलं तर ह्या डायग्राम मध्ये समजेल हा युनिट सेलचा पार्ट आहे, हा याचा ह्या ऍटमचा 1/8 पार्ट आहे. पण आपल्याला इथं फक्त लक्षात घ्यायचं आहे हा ऍटम, त्यानंतर हा अर्धा ऍटम दाखवला आहे, तो हा ऍटम बॉडी, हा फेस सेंटरचा हा ऍटम येतो, आणि नंतर हा ऍटम. अशा प्रकारे हा समजा A पॉइंट आपण घेतला, हा C पॉइंट, हा B पॉइंट. तर सांगा बरं, हा जो ऍटम आहे हा A ऍटम आहे. त्यानंतर हा जो सेंटरचा आहे हा ऍटम आहे, आणि हा इथलचा आहे C, तर हा इथं असणारा ऍटम आहे. The atoms are touching each other along face diagonal. Atoms are touching each other along face diagonal. सांगा मित्रांनो, इथून इतका अंतर किती राहील? R, रेडियस ऑफ द स्पियर. इथून इतका अंतर पण R, रेडियस ऑफ द स्पियर. इथून इतका अंतर पण R, रेडियस ऑफ द स्पियर. आणि इथून इतका अंतर पण R, रेडियस ऑफ द स्पियर. म्हणजे सांगा AC इक्वल टू किती आलं? 4R ऍज पर डायग्राम. डायग्राम नुसार जर आपण बघितलं तर AC इक्वल टू आलं 4R. डायग्राम नुसार जर आपण बघितलं मित्रांनो तर AC इक्वल टू किती आलं? 4R. आणि ऍटम एकमेकाला कसे टच करताय ते सुद्धा पॉइंट क्लिअर झाला. सांगा, ऍटम्स आर टचिंग each other. Atoms are touching each other along body diagonal. Atoms are touching each other along, atoms are touching each other along face diagonal AC. कोणाच्या अलॉंग ऍटम टच करताय? ACच्या. मग ACच्या व्हॅल्यू दोनदा शोधायच्या, एकदा R च्या स्वरूपात आणि एकदा A च्या स्वरूपात. एकदा R च्या स्वरूपात आणि एकदा A च्या स्वरूपात. सांगा बरं, R च्या स्वरूपात आलं AC इक्वल टू किती आलं मित्रांनो? 4R है ना, ऍज पर डायग्राम. पण आता A च्या स्वरूपात आपल्याला शोधायचंय. कोणाच्या स्वरूपात? A च्या. तर बघा, आता कन्सिडर ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल कन्सिडर करा.
सांगा इथून इतका अंतर किती येईल मित्रांनो, ए एज लेंथ. हे सुद्धा अंतर किती येईल, ए एज लेंथ. आणि एसी हा डायगोनल आहे, तर पायथागोरस थेरम वापरून, कोणतं थेरम वापरून, पायथागोरस थेरम वापरून आपण एसी ची व्हॅल्यू ऑलरेडी लास्ट केस मध्ये शोधली होती, बीसीसी. त्याच प्रकारे इथं पण शोधायची, त्याच प्रकारे आपल्याला व्हॅल्यू शोधायची. लक्षात येतंय सर्वांना. आता बघा याच्यात अजून एक पार्ट, नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल. सांगा कॉर्नरला किती ऍटम असतो, 1/8. हा 1/8 किती वेळेस 1/8 येईल सांगा बरं. 8 कॉर्नर असतात क्यूबचे, तर प्रत्येक कॉर्नरला 1/8 ऍटम येईल. प्रत्येक कॉर्नरला 1/8. आणि मागचा एक असेल म्हणजे 8 कॉर्नर ऍटम इंटू 1/8 दॅट इज 1 ऍटम. आणि फेसचा हा अर्धा ऍटम आहे, कट झाल्यावर किती येतोय, अर्धा. 6 फेस आहे तर अर्धा अर्धा येईल. असा प्रत्येक फेसचा अर्धा ऍटम एकाच्या वाट्याला येतो. म्हणजे सांगा हा 1/2, हा किती येईल 1/2. असे किती फेस आहे, 6. एक बघा, एक चौकोनी डबा जर तुम्ही कन्सिडर केला तर चौकोनी डब्याला 4 बाजू असतील आणि झाकण असेल आणि बॉटम, असे 6 फेस आहे. आणि प्रत्येक फेसला अर्धा अर्धा ऍटम येतो. मग 6 फेस आहे आणि प्रत्येक फेसला अर्धा ऍटम एका युनिट सेल मध्ये, ते 3. आणि 3 आणि 1 असे 4 ऍटम मग असतात एफसीसी मध्ये. आणि ऑलरेडी झालेलं आहे नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल. तर एफसीसी करता नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल असतात 4 ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती असतात, 4 ऍटम्स आर प्रेझेंट. मग सांगा बरं आपल्याला किती ऍटमची व्हॉल्यूम शोधावं लागेल, 4 ऍटमची. आपण एसी शोधू आणि मग 4 ऍटमची व्हॉल्यूम शोधू. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊ. स्टेप बाय स्टेप डायग्राम सर्वांच्या लक्षात आलेली आहे. मग बघा आपण ऑलरेडी समजा एक मी इथं रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर जर विचारात घेतलं तर असं एक क्युबिकल पार्ट आपण घेतला. हा क्युबिकल पार्ट इथं रिप्रेझेंटेटिव्ह मी इथं दाखवतोय ना. डायग्राम एक छोटीशी इथं काढून घेऊ आपण. सांगा आता हा कोणता डायगोनल आहे, डायगोनल आपण वेगळ्या इंकनी दाखवू इथं. सांगा हा कोणता डायगोनल आहे, दॅट इज द फेस डायगोनल. याला ए नाव द्या, याला बी नाव द्या, याला सी. हे अंतर ए, हे अंतर ए. आणि मग आता मी याच्यामध्ये काय करतोय, पहिल्या याच्यात रेडियस ऑफ द स्पेअर मला शोधायचंय. मग त्याकरता सांगा डायग्राम नुसार एसी इक्वल टू किती आलंय मित्रांनो, एसी इक्वल टू 4R आलेलं आहे, जे ऑलरेडी आपण शोधलेलं आहे. आता सेकंड कंडिशन, युजिंग पायथागोरस थेरम. मग डायरेक्टली कन्सिडर ट्रायंगल एबीसी. एबीसी ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरू आणि त्यानुसार एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर एसी स्क्वेअर इक्वल टू काय येईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. मग देअरफॉर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड दॅट इज ट्वाइस ए स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. डायरेक्ट एसीचा स्क्वेअर रूट घ्या. एसी इक्वल टू येईल √2 इंटू ए. काय आलं सांगा, एसी इक्वल टू √2 इंटू ए. आणि इकडं आलं एसी इक्वल टू 4R. आता मला रेडियस शोधायची आहे तर मी दोन्ही इक्वल घेणार. सांगा मग 4R एसी ची व्हॅल्यू आणि √2 इंटू ए सुद्धा एसी ची व्हॅल्यू आहे. मग आर इज इक्वल टू √2 इंटू ए आणि डिवायडेड बाय 4. आर इज इक्वल टू काय मित्रांनो, √2 इंटू ए आणि डिवाइडला कोण येईल 4. तर हे झालं आरचा फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला झाला, आरचा. आता सांगा इन एफसीसी. सांगा इन एफसीसी नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल, नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. सांगा बरं इज इक्वल टू काय येईल 4. मग आता मला 4 ऍटमची व्हॉल्यूम शोधावं लागेल. पहिल्यांदा मी घेतो व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम. सांगा बरं व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम काय येईल मित्रांनो, ऍटम्स आर स्पेरिकल इन शेप, देअरफॉर द व्हॉल्यूम इज 4/3 πr³. सांगा व्हॉल्यूम काय असेल, 4/3 πr³. व्हॉल्यूम ऑफ 1 ऍटम इज इक्वल टू येईल
4/3 pi r cube. Volume of one atom is equal to येईल 4/3 pi r cube. लक्षात आलं. आता सांगा किती ॲटम प्रेझेंट आहे? 4. मग व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स, व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम is equal to 4 into 4/3 pi r cube is equal to 16/3. 4 into 4 16, 16/3 pi r cube. आता r ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, ती व्हॅल्यू मी पुटअप करतो. 16/3 पाय आणि सांगा r ची व्हॅल्यू काय आहे? सांगा r ची व्हॅल्यू काय आहे? तर r ची व्हॅल्यू आहे √2 into a आणि डिवायडेड बाय 4 ब्रॅकेटचा क्यूब. √2 into a डिवायडेड बाय 4 आणि ब्रॅकेटचा क्यूब. सांगा कोणाची व्हॅल्यू पुटअप केली? r ची. r ची व्हॅल्यू काय आहे? √2 into a डिवायडेड बाय 4. इथे आहे बघा r ची व्हॅल्यू √2 into a डिवायडेड बाय 4. मग आता ह्या केसमध्ये आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचंय. तर 16 डिवायडेड बाय 3 इंटू पाय इंटू सांगा √2 चा क्यूब घ्यायचा आहे. √2 इंटू √2 इंटू √2. सांगा बरं √2 इंटू √2 2 2√2 येईल. किती येईल सांगा? 2√2. क्यूब घेतल्यावर ए चा काय येईल? ए क्यूब डिवायडेड बाय, हे लक्षात घ्या, √2 चा क्यूब √2 इंटू √2 इंटू √2 आणि √2 इंटू √2 2 आणि √2. ते ठीक आहे. आणि 4 चा क्यूब येईल, दॅट इज 64. 4 इंटू 4 इंटू 4 दॅट इज 64. लक्षात आलं. नंतर इज इक्वल टू, आता बघा जे जे सॉल्व्ह होईल ते सॉल्व्ह करू. या 16 नी डिवाइड करू. हे 1 आणि इथं किती आलं सांगा? 4 आलं. नंतर हे 2 नी याला डिवाइड करू. हे किती आलं? 2 आलं. नंतर या 3 नी याला मल्टिप्लाय करू शकतोय. म्हणजे काय काय येतंय बघा आता? पाय इंटू √2 इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 3 इंटू 2 दॅट इज 6. 3 into 2 that is 6 is equal to सांगा मग आता ही व्हॅल्यू आली पाय इंटू √2 इंटू ए क्यूब आणि डिवायडेड बाय 6. कोणाची व्हॅल्यू आली सांगा बरं मित्रांनो? ही व्हॉल्यूम ऑफ द 4 ॲटम्स इन टर्म्स ऑफ ए. ए च्या स्वरूपात 4 ॲटमची व्हॉल्यूम आली. एकदा पुन्हा लक्षात घ्या. सांगा डायग्राम नुसार AC इक्वल टू किती आलं? 4R. डायग्राम नुसार AC इक्वल टू किती आलं? 4R. मग कन्सिडर ट्रायंगल ABC. सांगा ट्रायंगल ABC मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पण AB ची व्हॅल्यू आहे A, BC ची व्हॅल्यू आहे A. मग A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर दॅट इज ट्वाइस A स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड AC इक्वल टू येईल मित्रांनो √2 इंटू A. AC इक्वल टू काय येईल? √2 इंटू A. मग सांगा बरं AC च्या दोन व्हॅल्यू आल्या आहे. AC ची पहिली व्हॅल्यू आली 4R आणि AC ची दुसरी व्हॅल्यू आली √2 इंटू A. मग 4R इज इक्वल टू √2 इंटू A. मग R इज इक्वल टू √2 इंटू A डिवायडेड बाय 4. आता FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम पर सेल किती असतात? 4. मग पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम 4/3 pi r cube. टोटल किती आहे? 4 ॲटम. मग व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम 4 इंटू 4/3 pi r cube. मग 4 इंटू 4 16, 16/3 pi r cube. मग 16/3 पाय आणि सांगा बरं ही व्हॅल्यू किती आहे? √2 इंटू A डिवायडेड बाय 4 ब्रॅकेटचा क्यूब. मग 16 डिवायडेड बाय 3 इंटू पाय इंटू आता सांगा √2 चा क्यूब 2√2. A चा क्यूब A क्यूब. 4 चा 64 क्यूब घेतला तर या 16 नी याला डिवाइड केलं 1 आणि 4 आलं. नंतर हे 2 या 4 ला डिवाइड केलं हे 2 आलं. म्हणजे पाय इंटू √2 इंटू A क्यूब डिवाइड बाय 3 इंटू 2 दॅट इज 6. अँड देअरफॉर पाय इंटू √2 इंटू A क्यूब डिवायडेड बाय 6 अँड दिस विल बी द व्हॉल्यूम ऑफ काय सांगा 4 ॲटम्स. तर लक्षात ठेवा आपण व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम किती आली आहे? तर व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागेल. हे सांगा बरं किती ॲटमची व्हॉल्यूम आलेली आहे? 4 ॲटम्सची ना. तर आता हा पार्ट
सांगा ही व्हॅल्यू कोणाची आली मित्रांनो? व्हॉल्यूम ऑफ 4 atoms. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, नेक्स्ट टर्म कोण येईल सांगा? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सांगा बरं मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय असतं? ए क्यूब. नाव द पॅकिंग इफिशियन्सी. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे पॅकिंग इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे? जेवढे ॲटम्स आहे त्याची व्हॉल्यूम घ्या. किती व्हॉल्यूम घेता येईल? पाय इंटू √2 इंटू ए क्यूब आणि डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब आणि पूर्ण याला इंटू 100. कळालं का? सांगा व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. फॉर्म्युला काय आहे? पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पण कन्स्टिट्युएंट पार्टिकल किती आहे मित्रांनो? इथं 4 आहे, म्हणून व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम जे आपण ऑलरेडी शोधलेली आहे आणि डिवायडेड बाय ए क्यूब. ए क्यूब काय करा? कॅन्सल करा. मग पॅकिंग इफिशियन्सी पायची व्हॅल्यू किती आहे? 3.142 इंटू √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 आणि डिवायडेड बाय 6 येत आहे. सांगा काय काय आलेलं आहे? तर बघा परत एकदा व्हॉल्यूम ऑफ आपल्याला माहिती आहे कोणाची व्हॉल्यूम सांगा? तर व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स. व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम किती आलेली ती? तर पाय इंटू √2 डिवाइड इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि डिवाइडला त्याला काय घ्यायचं आहे? दॅट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ना ती किती आहे? ए क्यूब. तर ह्या केसमध्ये मित्रांनो काय कॅन्सल होऊ शकतंय? ए क्यूब कॅन्सल होईल. ए क्यूब कॅन्सल होईल. लक्षात येत आहे का? आणि मग त्यानुसार काय येईल बरं? पाय तर त्याची व्हॅल्यू आहे 3.142. त्याची व्हॅल्यू किती आहे? 3.142 आणि इंटू √2 ची व्हॅल्यू 1.414 डिवायडेड बाय 6 आणि इंटू 100. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो तर हे येत आहे 74%. किती येत आहे? 74%. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर पॅकिंग इफिशियन्सी. पर्सेंटेज ऑफ वाईट घ्यायचा असेल तर सांगा काय करायचं? 100 - 74 and that is 26% is the percentage of whites. समजलं? तर सांगा बरं पॅकिंग इफिशियन्सी घेताना फॉर्म्युला काय घ्यायचा? जेवढे ॲटम्स आहे 4 ॲटम त्यांची व्हॉल्यूम डिवाइडला युनिट सेलची व्हॉल्यूम इंटू 100. ए क्यूब कॅन्सल. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू पुटअप करून इथं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मित्रांनो, डायरेक्ट पाठ करायची व्हॅल्यू. एवढं कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जाईल आपला आणि ही व्हॅल्यू पाठ होऊ शकते. त्यामुळं सांगा बरं कसं? तर SCC करता 52.4, BCC करता 68 आणि FCC करता पॅकिंग इफिशियन्सी आहे 74. एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या पाठ करायच्या. एवढ्या व्हॅल्यू काय करायच्या आहे? पाठ करायच्या. कळालंय सर्वांना? तर एकदा आपण अजून याला शॉर्ट मध्ये रिव्हिजन देऊ शकतोय जेणेकरून हे पूर्ण तुम्हाला समजू शकेल. सांगा बरं पहिल्या ह्याच्यात आपण काय केलं? इथं रेडियस ऑफ स्पेअर atoms are touching each other along phase diagonal. मग फेज डायगोनलच्या 2 वेळेस व्हॅल्यू घ्या. सांगा फेज डायगोनल पायथागोरस थेरम वापरून ABC ट्रायंगल मध्ये AC² इक्वल टू AB² प्लस BC², AC² इक्वल टू A² प्लस A² twice A² टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. AC इक्वल टू √2 इंटू ए. डायग्राम नुसार AC इक्वल टू 4R. मग √2 इंटू ए इक्वल टू 4R. 4 डिवाइडला न्या. मग R इज इक्वल टू आता √2 डिवायडेड बाय 4 इंटू ए. √2 डिवायडेड बाय 4 इंटू ए. आता याला तुम्ही पुढे सॉल्व केलं तरी चालेल. मी थोड्या वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन टाकली होती. याला सॉल्व केलं तर बघा कसं होईल. 4 ला इथं मी तुम्हाला हे सॉल्व कर थोडं वेगळी पद्धत वापरलेली आहे आणि मी थोडी वेगळी पद्धत वापरली. तर ठीक आहे सांगा 4 आहे. 4 ला मी कसं लिहिल बरं मित्रांनो? 2 इंटू 2. कसं लिहिल? 2 इंटू 2. आणि एका 2 ला दोन्ही नाही एका 2 ला √2 इंटू √2 लिहायचं. कारण ही फॉर्म्युला आहे मॅथमॅटिकल. 2 ला तुम्ही √2 इंटू कसं सांगा? √2 इंटू √2 असं लिहिलं तरी चालतं ते है ना. काय असेल सांगा बरोबर? √2 इंटू √2 म्हणजे √2 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं परत किती येणार आहे? 2च येणार आहे. त्यामुळे √2 2 ला
तुम्ही √2 इंटू √2 लिहू शकताय. मग सांगा 4 ला मी कसं लिहिलं 2 इंटू 2. एका 2 ला कसं लिहिलं √2 इंटू √2. का बरं? कारण मग √2 कॅन्सल करता येतील. मग आर इज इक्वल टू √2 इंटू ए डिवायडेड बाय 4. 4च्या बदल्यात लिहिलं 2 इंटू 2 आणि एका 2च्या बदल्यात लिहिलं √2 इंटू √2. मग 2 इंटू √2 इंटू √2 √2 कॅन्सल. मग आर इक्वल टू आलं ए डिवायडेड बाय 2 √2. आर इज इक्वल टू काय आलं ए डिवायडेड बाय 2 √2. सांगा बरं एफसीसी मध्ये किती पार्टिकल असतात 4. एका पार्टिकलची एवढी व्हॉल्यूम आहे त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर सर्व पार्टिकलची व्हॉल्यूम भेटेल. आता मला सांगा मित्रांनो आपल्याकडे कोणाची व्हॅल्यू आहे आरची. आरची काय व्हॅल्यू आहे ए डिवायडेड बाय 2 √2 आणि हा फॉर्म्युला आला कोणाचा 16 इंटू 16/3 पाय आर क्यूब. 16/3 पाय आर क्यूब. बघू आता पुढच्या स्टेप मध्ये याला आपण सॉल्व्ह करू. फक्त ही व्हॅल्यू लक्षात ठेवा ए आर ची व्हॅल्यू ए अपॉन √2 इंटू √2. ए अपॉन √2 इंटू √2 म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेपला जाता येईल. बघा आता सांगा 4 इंटू 4 16/3 पाय आर क्यूब. मग 16/3 इंटू पाय इंटू आर ची काय व्हॅल्यू आली मित्रांनो ए डिवाइड बाय 2 √2 ब्रॅकेटचा क्यूब. 16/3 इंटू पाय इंटू ए क्यूब 2 चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 8 आणि √2 च 2 √2 चा क्यूब काय येईल मित्रांनो 2 √2. कसं √2 इंटू √2 इंटू √2 दॅट इज 2 √2. कारण ह्या 2 √2 च्या बदल्यात 2 घ्यायचं आणि 1 √2 तसं. मग पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय 3 इंटू √2 आलं. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. नाव पॅकिंग 4 पार्टिकलची व्हॉल्यूम पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय 3 इंटू √2 आणि डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब इंटू 100. ए क्यूब काय झालं मित्रांनो कॅन्सल. ए क्यूब कॅन्सल आणि मग पाय डिवायडेड बाय 3 √2 इंटू 100 आणि मग पायची व्हॅल्यू काय सांगा दॅट इज 3.142 डिवाइड बाय 3 1.414 इंटू 100 आणि एवढं सॉल्व्ह केलं वी गेट द 74%. दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी आणि पर्सेंटेज ऑफ वाईड किती येईल मित्रांनो 26% विल बी द पर्सेंटेज ऑफ वाईड. 26% हे काय येईल पर्सेंटेज ऑफ वाईड त्या ठिकाणी आपल्याला भेटू शकेल. कळलंय सर्वांना या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला. तर नेक्स्ट पार्ट कडे आपण आता जाऊ. Derive the relation for density of unit cell of a crystalline solid. Derive the relation for density of the unit cell of a crystalline solid. Consider that the edge length of unit cell is equal to A. Edge length of unit cell is equal to A. Then volume of unit cell V is equal to A into A into A. सांगा बरं एज एक युनिट सेल आहे ज्याची एज लेंथ म्हणजे जसं आपण हा पार्ट घेतला समजा हा युनिट सेल घेतला है ना याला असं क्यूबच्या आकारात आपण रिप्रेझेंट केलं तर हा झाला युनिट सेल आणि याची एज लेंथ म्हणजे हे अंतर सगळ्या बाजू सारख्या असतात आणि सगळ्या बाजू ए असतात तर ही झाली एज लेंथ. मग सांगा याची व्हॉल्यूम काय येईल ए इंटू ए दॅट विल बी ए क्यूब. हे झालं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे काय झालं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता कोणत्याही एका युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात तर ते फिक्स नाहीये. एससीसी मध्ये 1 ऍटम असतो, बीसीसी मध्ये 2 असतात, एफसीसी मध्ये 4. तर इन जनरल आपण घेऊ एका युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात मित्रांनो एन ऍटम. एका युनिट सेल मध्ये एन ऍटम्स प्रेझेंट असतील. एका युनिट सेल मध्ये किती ऍटम प्रेझेंट असतील तर एन नंबर ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल. आता मास ऑफ 1 ऍटम, मास ऑफ 1 ऍटम तर कधी पण लक्षात ठेवा की ऍटोमिक मासला कशाला ऍटोमिक मासला जर ॲव्होगॅड्रोज नंबरनी डिवाइड केलं तर आपल्याला भेटतं एका ऍटमचं मास. हे लक्षात ठेवा. ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे काय व्हॅल्यू असते ऍटोमिक मास म्हणजे एम आणि ॲव्होगॅड्रोज नंबर असतो 6.022 इंटू 10⁻23. हा फॉर्म्युला तुम्ही ह्याच नाही इतर कोणत्याही चॅप्टर करता लक्षात ठेवू शकताय. ऍटोमिक मासला जर तुम्ही ॲव्होगॅड्रोज नंबरने डिवाइड केलं तर तुम्हाला एका ऍटमचं मास भेटू शकतं. जर ऍटोमिक मास डिवायडेड बाय
Avogadro's number that will give the mass of one atom. कळालंय सर्वांना? मग आता एका ऍटमचं मास m आलं, m अपॉन n आहे. पण सांगा बरं एका युनिट सेल मध्ये किती ऍटम्स आहे? n. मग n ऍटमचं मास किती येईल? n इंटू m अपॉन n आहे. अँड दॅट विल बी द मास ऑफ युनिट सेल. ते काय असेल सांगा? बघा लक्षात घ्या, हे एका ऍटमचं मास आलं m अपॉन n आहे. पण एका युनिट सेल मध्ये किती ऍटम आहे? n. मग ह्या व्हॅल्यूला जर n नी मल्टिप्लाय केलं तर वी गेट द मास ऑफ युनिट सेल. आपल्याला काय भेटेल मित्रांनो? मास ऑफ युनिट सेल. मग आता पुढच्या स्टेप मध्ये बघा, मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय येत आहे? नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये किती ऍटम आहे? तर n ऍटम आहे इनटू मास ऑफ वन ऍटम. आणि एका ऍटमचं एवढं मास आहे. आपण आता शोधलेलं आहे ऍटोमिक मास अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर. सांगा मग हे काय झालं? एका युनिट सेलचं मास. आणि युनिट सेलची व्हॉल्यूम किती आली होती मित्रांनो? a क्यूब. आता आपल्याला काय शोधायचंय? डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. काय शोधायचंय? डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. सांगा बरं, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय असेल? मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पण आताच मी तुम्हाला मास ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला सांगितला, n इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय Na. n इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय Na. n इंटू कॅपिटल M डिवाइड बाय Na. आणि सांगा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मग a क्यूब. and therefore the formula for density of the unit cell is equal to small n into capital M divided by a cube into Na. सांगा density of unit cell rho is equal to small n into capital M divided by a cube into Na. Density of unit cell is equal to small n into capital M divided by a cube into Na. And this is the formula for the density of unit cell. पुन्हा एकदा आपण थोडस शॉर्ट मध्ये याला रिवाइज करून घेऊ. सांगा एज लेंथ किती आहे? a. युनिट सेलची व्हॉल्यूम a इंटू a क्यूब. एक नंतर एका युनिट सेल मध्ये किती ऍटम्स आहे? n. सांगा ऍटोमिक मासला कशाने डिवाइड केलं? ॲव्होगॅड्रोस नंबरनी. तर काय भेटतं? एका ऍटमचं मास. मग मास ऑफ वन ऍटम इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ऍटोमिक मास डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोस नंबर. मग m डिवायडेड बाय Na हे झालं एका ऍटमचं मास. पण एका युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात? n. मग एका युनिट सेलचं मास आपल्याला घेता येऊ शकतंय. एका युनिट सेलचं मास आपल्याला घेता येईल आणि ते मास आपण घेऊ. तर n बघा, एका युनिट सेलचं मास आपल्याला घ्यायचं आहे. तर मास ऑफ युनिट सेल, तर नंबर ऑफ ऍटम पर युनिट सेल इंटू मास ऑफ वन ऍटम. मग मास ऑफ युनिट सेल नंबर ऑफ ऍटम n आहे इंटू मास ऑफ वन ऍटम capital M upon Na. And this is the mass of unit cell. आता density of unit cell rho equal to काय येईल? mass of unit cell divided by volume of unit cell. mass of unit cell काय येईल? n into capital M divided by Na. आणि ऑलरेडी कोणी डिवाइडला? volume of unit cell, that is a cube. And density of unit cell rho is equal to small n into capital M divided by a cube into Na. And this is the formula for the density of the unit cell. हा density of the unit cell चा फॉर्म्युला आपल्याला भेटला. नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ आता. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल अँड नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम मीटर. सांगा आता नंबर ऑफ युनिट सेल. तर आपण आताच बघितला डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय बरं? मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला आहे मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग मास ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम मल्टिप्लाय ना डेन्सिटी बरोबर डेन्सिटी ऑफ युनिट सेल इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. डेन्सिटीचं काय आहे? रो. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल a क्यूब. हे झालं मास ऑफ युनिट सेल. म्हणजे किती युनिट सेलचं मास झालं? मास ऑफ वन युनिट सेल. आता समजा एका युनिट सेलचं मास आहे 2 ग्रॅम आणि गिवन मास x इक्वल टू 20 ग्रॅम. तर सांगा बरं याच्यात किती युनिट सेल बसतील? तर गिवन मासला एका युनिट सेलच्या मासनी डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतील? नंबर ऑफ युनिट सेल्स. का बरं? सांगा किती युनिट सेल बसतात इथं? 10 युनिट सेल बसतात. म्हणजे जर गिवन मासला
आपण एका युनिट सेलच्या मासनी डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतं, नंबर ऑफ युनिट सेल. दिलेल्या मास मध्ये किती युनिट सेल आहे, आपल्याला किती मास दिलेलं आहे एक्स ग्रॅम मेटल, आणि त्यात विचारलेले किती युनिट सेल बसतील. तर काय करा, गिव्हन मासला मास ऑफ वन युनिट सेलनी डिवाइड करा. गिव्हन मास किती मित्रांनो एक्स, आणि एका मास ऑफ वन युनिट सेल आहे रो इंटू ए क्यूब, मग रो इंटू ए क्यूब, अँड दिस इज द नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम मेटल. सांगा बरं मग, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम मेटल इज इक्वल टू काय येईल, गिव्हन मास जे काही मास दिले ते, आणि डिवायडेड बाय मास ऑफ वन युनिट सेल, is equal to x divided by rho into a cube, is equal to x divided by rho into a cube. समजलं? this is the number of unit cell in x gram metal. आता कधी कधी तुम्हाला काय विचारतील, नंबर ऑफ ऍटम्स विचारतील इन एक्स ग्रॅम मेटल. तर काहीच नाही, सोपं आहे, एकदम सोपं आहे. नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन युनिट सेल. सांगा एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात, n. आणि आता मला सांगा एक्स ग्रॅम मध्ये किती युनिट सेल असतात, तर त्याचा आता एवढा फॉर्म्युला आपण घेतला, आणि त्याला जर तुम्ही n नी मल्टिप्लाय केलं तर वी गेट द नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन एक्स ग्रॅम मेटल. सांगा काय, हे किती, कोणाची संख्या आहे, एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब युनिट सेलची संख्या आहे. कोणाची संख्या आहे, त्या ठिकाणी एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब ही युनिट सेलची संख्या आहे, आणि त्याला जर n नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटतंय नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन एक्स ग्रॅम मेटल, एक्स इंटू n डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब, एक्स इंटू n डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. सांगा एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब, इट इज द नंबर ऑफ युनिट सेल, आणि एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल आहे n, तर मग एवढ्या युनिट सेल मध्ये किती आहे, त्याला n नी मल्टिप्लाय करा, म्हणजे आपल्याला भेटेल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन एक्स ग्रॅम मेटल. या पद्धतीने आपण हा पाठ संपवलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पाठ कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.